सर नमस्कार. काय सांगाल आपण रॅलीबद्दल? नमस्कार, माझं नाव दीपक फले, असिस्टंट गव्हर्नर, रोटरी डिस्ट्रिक्ट 313. या पृथ्वीवर जर का बघितलं तर जेवढं प्रदूषण जे होतं आहे, या प्रदूषणामध्ये सगळ्यात मोठा जर का आहे आणि ज्याच्यावर उपायच होऊ शकत नाही, हे असं जो आहे तो प्लॅस्टिक. आज तुम्ही समुद्राच्या तळाशी जावा, अवकाशात जावा किंवा पृथ्वीवर बघा, सगळ्यात जास्त प्लॅस्टिक आहे. आणि हे प्लॅस्टिक कुठलं आहे जे प्लॅस्टिक रिसायकल होऊ शकत नाही. आमचं ह्याच्यामधनं, ह्या रॅलीमधनं पहिल्यांदा एक खारीचा वाटा उचलायला चालू केलेला आहे की कमीत कमी असं प्लॅस्टिक वापरा की जे रिसायकल होतं आहे. रिसायकल प्लॅस्टिकमुळे तुमचं प्रदूषण कमी होतं आहे. म्हणजे ह्याच्यासाठी काय करावं लागेल तर दैनंदिन छोट्या छोट्या गोष्टी करू. पाण्याची बॉटल असेल, कुठल्या हॉटेलला जाताना, पिकनिकला जाताना घरनं पाणी घेऊन गेलं पाहिजे, बाजारात जाताना कापडी पिशवी घेऊन गेलं पाहिजे, मुलांना देताना डबा कशा पद्धतीने द्यावा. आपण समजा काही मार्केटमध्ये आणतो ज्याच्यात प्लॅस्टिक येतं, तिथं आवर्जून आपले स्वतःचे डबे. मला आठवतं आहे लहानपणी आम्ही जर का काही आणायला जायचो तर घरचे डबे द्यायचे. आज ते डबे प्लॅस्टिकमध्ये रूपांतर झाले आणि त्यामुळं प्रदूषण आहे. विनंती करतो सर्व तळेगावकर आणि सगळ्यांना की कमीत कमी प्लॅस्टिक वापरा आणि आपलं पुढच्या पिढीसाठी आपल्याला करायचं हे आपल्याबरोबरच. मॅडम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी आपण प्लॅस्टिक मुक्त तळेगाव दाभाडे जनजागृती रॅलीचं आयोजन करत आहे. सर्वांनी या ठिकाणी समोर येऊन थांबायचं आहे. पुढे आमचे जे जज आहेत रोटरीयन धनश्री काळे मॅडम आणि त्यांचे सर्व सहकारी ते बक्षीस वितरणासाठी आपले नंबर व्यवस्थितरित्या काढून घेतील. कृपया सर्वांना विनंती आहे की आपण एका रांगेत वरती स्टेज समोर उपस्थित राहायचंय. गांधीजी आणलेले, अतिशय सुंदर गांधीजी आलेले आहेत, त्यांचंही सहर्ष स्वागत. विनंती आहे की आपण ट्रॅफिक थांबवून घ्यायचंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. माझे गाव स्वच्छ गाव. तळेगाव दाभाडे नगर परिषद आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित प्लॅस्टिक मुक्त तळेगाव जनजागृती रॅली 2025 याचं आयोजन केलेलं आहे. आलेल्या सर्व शाळांचं मनापासून स्वागत करतोय. नाट्यरूपी स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्यामध्ये सर्व शाळांनी भाग घेतलाय. त्यांचंही हॅलो, नमस्कार माझ्या मित्रांनो. आपण आज जी रॅली काढलेली आहे प्लास्टिकला हटवूया, कागदी पिशवी आपलीशी करूया. प्लास्टिकमुळे बरंचसं वातावरणाचं नुकसान होतं, ते आपल्याला लक्षात येत नाही. आणि आपण कुठेही बाहेर जाताना, घरातनं निघताना पिशव्या घेतल्या तर हे जास्त योग्य होईल. कापडी पिशव्यांचा वापर जास्तीत जास्त करावा असं मी तुम्हाला सर्वांना आव्हान करतो. आणि त्याच्याचबरोबर आपण पूर्णपणे आपली तळेगाव दाभाडे सिटी, त्याच्यानंतर पुणे जिल्हा आणि त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्र आणि त्याच्यानंतर भारत देश हा पूर्ण जर प्लास्टिक मुक्त झाला तर किती छान होईल. पर्यावरणाचा आपण व्यवस्थितरित्या उपभोग घेऊ शकतो. आपण प्लास्टिक वस्तू पाण्यामध्ये फेकतो, कुठेही फेकतो, घाण अडकते, त्याच्यामध्ये रोगराई होते आणि त्याच्यामुळे मग आपल्यालाच स्वतःलाच त्रास होतो. या सगळ्या गोष्टींपासून आपण वाचण्यासाठी प्लास्टिकला हद्दपार करूया आणि कापडी पिशव्यांचा जास्तीत जास्त वापर करूया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हीसुद्धा आजपासून एक दृढ निश्चय करा की प्लास्टिक हटवा आणि तुमच्या आईवडिलांना पण सांगा की जास्तीत जास्त पिशव्यांचा वापर करा. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आल्याबद्दल हार्दिक धन्यवाद. हा 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 हा.
हा 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 यम यम यम। रास्ते में अगर तुम प्लास्टिक फैलाओगे तो नर्क में प्लास्टिक खाने को ही पाओगे। हा 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 हा। वन्स मोर घ्यायचं का एकदा? येस. हा 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 यम यम। रास्ते में अगर तुम प्लास्टिक फैलाओगे तो नर्क में तुम प्लास्टिक ही खाने को पाओगे। हा 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 हा। त्यामुळे सर्वांनी जोरदार घोषणा द्यायच्या आहेत. प्लॅस्टिक हटाव. ओके, मी म्हणणार प्लॅस्टिक, तुम्ही म्हणायचं हटाव. चलो, प्लॅस्टिक प्लॅस्टिक. व्हेरी गुड. आपल्या तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्य सीओ मान्य श्री सरनाईक सर यांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावर यायचे. उपमुख्याधिकारी ममताजी राठोड मॅडम आपणही व्यासपीठावर द्यायचे. एक घोषणा द्यायची माझ्या पाठीमागून. स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव. ओके, मी म्हणणार स्वच्छ तळेगाव, तुम्ही म्हणायचं सुंदर तळेगाव. ओके, स्वच्छ तळेगाव स्वच्छ तळेगाव. धन्यवाद. शिक्षक